सोलापूरमधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. 10वीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी वडिलांचं निधन झालं. असं असताना धनश्री पवार या विद्यार्थिनीनं काळजावर दगड ठेवून मराठीचा पेपर दिलाय. एकीकडे धनश्रीच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती, तर दुसरीकडे धनश्री 10वीचा पेपर सोडवत होती. धनश्रीचे मुख्याध्यापक तानाजी माने यांना या घटनेबाबत समजताच त्यांनी पवार कुटुंबियांची समजूत काढली. यानंतर धनश्रीला स्वतःच्या दुचाकीवर बसवून परीक्षा केंद्रावर घेऊन गेले. तिची मानसिकता नव्हती. हा, ते साहजिक आहे ना. रडत बसले होते, आई रडते, बाकीचे सगळे नातेवाईक रडते आणि कसं पेपरला जायचं हाही भाग होता. मग मी छत्रपती शिवाजी सेंटरला होतो, त्या ठिकाणाहून दुसऱ्या मी शिक्षकांना माझ्या पाठवलं, रणजित विश्राम जाधव सर. त्यांनी जाऊन कन्व्हिन्स केलं, परंतु ती नव्हती मानसिकता तिची. मला त्यांनी सांगितलं तसं आणि मग मी स्वतः माझे पटकन तिथं घरी गेलो. एक 5 मिनिटात त्यांना समजावून सांगितलं आणि तो मुलगी तयार झाली. आईने तिचं मी सांगितलेलं ऐकलं आणि पटकन मी माझ्या टू व्हीलरवर घेऊन इथे येऊन पेपरला सोडलं तिला.